नमस्कार. आपण आलेलो आहोत प्रशासकीय इमारत चांदवडच्या या ठिकाणी तहसील कार्यालय आहे आणि तहसील कार्यालयामध्ये येण्याचं कारण म्हणजे आपण ज्या व्हिडिओमध्ये शेजारीच बघत आहात ती जी चिमुकली गेल्या 30 तारखेला म्हणजे गेल्या 4 दिवसापूर्वी आपण एक बातमी प्रसारित केली होती. ह्या मुलीला वयाच्या दुसरीपासून शाळेतून बोललं जात होतं की आधार कार्ड अपडेट कर, परंतु ते अपडेट होत का नसल्या कारणाने अवघे 12 वर्षाची तपश्चर्या झाल्यानंतर आपल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून यांनी एक बातमी लावली होती. एक लेटर तहसील कार्यालय तसेच प्रांत कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला यांनी लेटर केलं होतं की सदरील मुलीनं त्याच्यात इशारा दिला होता, मला जर आधार कार्ड मिळालं नाही तर मी आत्महत्या करेल. अशा प्रकारचा इशारा प्रशासनाला मुलीनं दिल्यानंतर त्याची एक प्रत प्रसारमाध्यमांना दिली होती आणि त्या संदर्भात आपण एक बातमी लावली होती. आणि या बातमीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेऊन चांदवडच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधत कालच्या 1 तारखेला या संबंधित कुटुंबाला या ठिकाणी बोलावून आणि त्यांना पत्त्याचा पुरावा म्हणून वापरासाठी एक लेटर दिलेलं आहे. ते मुलीच्या हातात आहे. आता हे लेटर आपण बघू शकतो. हे लेटर ह्या मुलीला 1 तारखेला भेटलेलं आहे आणि आधारच्या अपडेटसाठी रिक्वेस्ट टाकल्याची त्यावर नोंद देखील आहे. परंतु हे लेटर मिळताना त्यांचा प्रवास कसा झाला आणि हा तहसील कार्यालयाच्या बाबतीत या ठिकाणी त्यांना काय अनुभव आला आपण ते विचारणार आहोत. काय सांगाल या संदर्भात? आम्हाला काल तहसीलमधून फोन आला मॅडमचा, दिव्यानी मॅडमचा. ते म्हणे तुमचे काय कागदपत्र असतील ते घेऊन या आमच्या ऑफिसला. मग ऑफिसला गेल्यानंतर ते म्हणे पांडेमामक जा. पांडेमामाला कागदपत्र दाखवले. पांडेमाम म्हणे आपण तिचा बोनाफाईट आणा, आधार कार्ड आणा. माझं दिलं, तिचं दिलं, जोडलं. परत तहसीलला आलो. तहसील साहेबांचा सही शिक्का घेतला. परत तो कागद घेऊन पांडेमामक गेलो. पांडेमामानं परत दुसरी प्रिंट काढली आधार कार्डाची. परत तहसीलमध्ये आलो. तहसीलमध्ये आल्यावर परत तिच्यावर सही शिक्का घ्यायचा होता आणि एक सही घ्यायची साहेबांची, तहसीलदार साहेबांची. मग नायब तहसीलदार साहेब म्हणले सही कशाला? म्हणलं हे आधार कार्डासाठी. ते म्हणे मी गोल देतो आणि अशी देतो. म्हणलं साहेब 2 महिन्यापूर्वी आपलं याच्यामुळंच मॅटर झालं होतं सहीमुळं. ते म्हणे तुम्ही मेड्यावाल्याला दिलं आणि असं दिलं. आणि म्हणलं अहो तेच आम्हाला देव भेटले. तुमच्या झोपा त्यानंच उडावल्या. तुम्ही 8 वर्षापासून झोपेल होते, त्यानं तुमच्या झोपा उडावल्या आणि तुम्हाला आंघोळी करायला लावल्या आणि कामाला लावलं. आणि एका दिवसात आम्हाला आधार कार्ड कसं काय भेटू राहिलं? मग तुम्हाला एवढे पगार 2-2, 3-3 लाख रुपये कशासाठी? हे शेतकऱ्याला असं करायसाठी? त्यांनी काय तुम्हाला काय बोलले? आणि ते म्हणे तुम्हाला कोणचे मेड्यावाले बोलायचे बोलव, मी नाही करणार सही म्हणे. काल पण तेच बोलले? हो, काल तेच बोलले. मग काल म्हणूनच तुम्हाला बोलायचं कामाला ना आज आम्हाला. अच्छा. हो. याआधी तुम्ही याच्यापूर्वी किती 2 महिन्यापूर्वी आलो होतो ना. तेव्हा काय म्हटलं? तेव्हा म्हणे का अशी सही कशाला तशी नाही देणार. हेच साहेब होते का जे तुम्हाला? हेच ना, कजवे साहेब. कचवे साहेब. आणि काय बोलले ते मीडिया संदर्भात? ती म्हणे नाही देणार सही, बोला कोणचे मेड्यावाले. म्हणलं आता एका मेड्यावाल्याने एवढं ते केला, तुमची झोपा उडावल्या, तेव्हा दुसरे मेड्यावाले आले काय करते? ते म्हणे तिच्या तोंडक पाहून सही देऊ राहिलं. म्हणलं माझ्या काल द्या, मी दुसरी मुलगी पैदा करेल म्हणलं. ते म्हणे जाऊ द्या असं तसं. म्हणलं आज जाऊ द्या कसं काय? 10 वर्ष लागत का म्हणलं. तुमच्या झोपा उडावल्या म्हणलं. ते म्हणून ते देव आमच्यासाठी देव म्हणलं. ते थोडक्यात तुम्हाला अपमानित करून आणि अपमानित करून पाठवलं ना. सही तर दिली तर अपमानित करून पाठवलं ना. आपल्यासोबत चिमुकली देखील आहे जिचा आधार कार्डचा हा प्रवास आहे आणि तिच्या पित्याचा तिच्या डोळ्यादेखत अपमान झाला. आणि तो अपमान कसा झाला त्या मुलीने काय अनुभवलं आपण हे देखील बघणार आहोत. साहेब नाहीतर माझं खोटं असेल तर तिथं रेकॉर्ड रूमला त्यांच्या कॅबिनला जा. रेकॉर्ड असेल, शूटिंग तर असेल ना. काही बोलणं मिळणं मी चुकीचं बोललं असं माझ्यावर कारवाई करा. त्यांचं चुकीला असं त्यांच्यावर कारवाई करा ना. तिथं तुम्ही चेक करा रेकॉर्ड त्यांचं. नायब तहसीलदार साहेबांच्या केबिनला CCTV असतील, त्याचे व्हॉइस रेकॉर्डिंग असेल, व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, ही चेक करा. मी जर चुकत असेल तर माझ्यावर कारवाई करा असं ह्या पालकांचं म्हणणं आहे. आणि ज्या मुलीच्या आधार कार्डसाठी प्रयत्न चालू होते तिच्या पालकांचा अपमान तिच्या डोळ्यादेखत कसा झाला आपण तिच्याकडनं ऐकून घेणार आहोत. दीदी काय वाटतं तुला आणि काय झालं, कसं घडलं, तू काय सांगशील? आम्ही गेलो त्यावेळेस ते बोलले की तुझं आधार कार्ड दाखव. आता ते पांडे मामा बोलले होते की तुम्ही डायरेक्ट जा तर तुम्हाला देतील म्हणून आम्ही त्या भरोश्यावरती आलो. तर मग त्या बोलले की तुमचं आधार कार्ड नाही दिलं. मग ते बोलले मी कशावर साईन करू, कोणत्या याच्याने करू. मग पप्पाचं आधार कार्ड घेतलं. तर मग ते बोलले की सगळं देवरगाव हां हे देवरगाव म्हटलं. आता मग कंपोस्ट सगळं तेच आहे ना म्हटलं. आता जो आम्ही फॉर्म भरला त्याच्यावर तसं आहे तसंच ते राहील म्हटलं. ते बोलले की हे काय न्यूज आम्ही नाही घाबरत म्हणे, पण तुझ्या शिक्षणासाठी लागते म्हणून आम्ही देतोय म्हणे. न्यूजचा काय संदर्भ आला त्यात? ते बातमी केली होती ना तर ते बोलले तुम्ही अशी करायला नव्हती पाहिजे का. त्याच्यात आमचं काही म्हणजे आम्ही काहीच करू शकत नाही ना. आणि मग काय वडिलांना काय बोलले तुझ्या देखत? ते बोलले की तू आत्महत्या केली तरी ते तुझ्या वडिलांवरच करण्यात येईल म्हणजे कारवाई का. बरं की आमचं त्याच्यात काहीच नाही, पण माझ्या वडिलांना देऊन काय फायदा का. बरं की आम्ही एवढेच झटे करतोय तर ते
त्यांनी करायला पाहिजे ना, आता एवढे 12 वर्ष झाले. आणि सही देण्यासाठी काय केलं त्यांनी? ते सही ते- देणार नाही असं म्हटले का? जसे तुमचे वडील बोलले हो. त्या ते काय बोलले की तुम्ही कोणत्या मीडियावाल्याला बोल, तरी मी सही नाही देणार, पण तिच्या शिक्षणासाठी लागते म्हणून देते म्हणून. असा मगरूरपणा जर एखाद्या अधिकाऱ्याचा असेल, मुख्य तहसीलदार साहेब पहिल्या लेटरवर सही देत आहे, परंतु नायब तहसीलदार साहेबांकडे ज्या वेळेस पाठवले गेले त्यावेळेस नायब तहसीलदारांचा इगो हट होतो, बातमी लागल्याचा त्यांना राग येतो. परंतु 12 वर्ष ह्या मुलीचा प्रवास अतिशय विदाऊट आधार कार्ड आहे, त्या मुलीच्या मनाला समजून घेणारा अधिकारी मात्र या ठिकाणी राहिलेला नाही का? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडू नये का? आपण बघू शकतो आपल्या बातमीच्या माध्यमातून ही सर्व पोलखोल प्रशासनाची या ठिकाणी होत आहे, परंतु वरिष्ठ अधिकारी आता ह्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करता आणि अधिकाऱ्यांची आपण अधिकाऱ्याकडे देखील जाणार आहोत, त्यांची देखील बाजू मांडून घेणार आहोत. आपण त्यांच्याकडे आता थोड्या वेळात पोहोचणार आहोत, त्यांचं देखील काय म्हणणं आहे ते बघू. आणि संबंधित पालकांचं असं म्हणणं आहे, मी जर खोटा बोलत असेल, तहसीलदार साहेब असे नायब तहसीलदार साहेब असे बोलले नसतील तर तेथील CCTV व्हिडिओ काढावा. मी जर चुकीचा असेल तर माझ्यावर कारवाई करा. खुलं मत ह्या पालकाचं आहे, मुलीचं देखील मत आहे. मला सांगा, स्त्री शिक्षणासाठी केंद्रापासून एल्गार केले जातात, मुलींसाठी महिलांसाठी महिला बेटी बचाव बेटी पढाव असा नारा दिला जातो, परंतु एवढं संवेदनशील हे प्रकरण असताना देखील एका आधार कार्डसाठी या मुलीला इतका अपमानित व्हावं लागत असेल, तिच्या वडिलांना अपमानित व्हावं लागत असेल, या अधिकाऱ्यांनी असा अरेरावीपणा जर करत असेल तर प्रशासनाच्या अतिशय खाली मान घालण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि हीच जनतेला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण थोड्याच वेळात आता नायब तहसीलदार साहेबांच्या केबिनला जाणार आहोत. रात्री आम्ही त्यांच्याशी फोनवर संपर्क देखील केला, परंतु त्यांनी पहिला कॉल उचलत दुसरा कॉल उचलण्याचे टाळले. 4 कॉल केले परंतु कॉल उचलले नाही. आता आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत, काय म्हणतात ते. पालकांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर आपण चांदवडच्या तहसील कार्यालयाच्या नायब तहसीलदार साहेबांच्या दालनात आलेलो आहोत, परंतु या ठिकाणी नायब तहसीलदार साहेब काही कामानिमित्त बाहेर असल्याचं दिसत आहे आणि त्यांची खुर्ची रिकामी दिसत आहे. आणि त्या संदर्भामध्ये आता जबाबदार अधिकारी म्हणून येथील अनिल चव्हाण साहेब आहेत, जे चांदवडचे तहसीलदार साहेब आहे. आता त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या केबिनला देखील ते बाहेर फील्डवर असल्या कारणाने त्यांची भेट होऊ शकली नाही. आधी भेट झाली होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा फोन त्यांच्या व्हिडिओला आवाज आला नाही आणि त्या संदर्भात आता फोन कॉलवरून आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. हा साहेब बोला. नमस्कार, मी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजमधून राम बोरसे बोलतो. नमस्ते बोला. गेल्या 30 तारखेला आपल्याकडे एका अनुष्का आप्पासाहेब सिरसाट म्हणून या मुलीने अर्ज केला होता आणि त्या अर्जाची आपण दखल घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देखील दखल घेण्यात आली आणि 1 तारखेला संबंधित मुलीच्या पालकांना आणि त्या मुलीला आपण तहसील कार्यालयात बोलावलं होतं आणि बरोबर. सर्व कागदपत्र ते घेऊन आल्यानंतर तेथून त्या ज्या मुलीला पांडे मामा म्हणून जे आधार सेंटरवाले आहेत त्यांच्याकडे पाठवलं. तिथून सही घ्यायला तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही पहिल्या लेटरवरती सही दिली, परंतु दुसऱ्या लेटरवरती जेव्हा नायब तहसीलदार कचवे साहेबांकडे ते पालक गेले तर त्या पालकांना सही देताना कचवे साहेबांनी काहीतरी चुकीचे उत्तर दिले. पत्रकारांना दिल्यामुळं बातमी दिल्यामुळे त्यांना त्याचा राग आला. या संदर्भात पालकांसोबत आम्ही देखील तुम्हाला भेट दिली, परंतु आपली बातमी पण घेतली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यात आवाज येऊ शकला नव्हता साहेब. तर त्या संदर्भामध्ये काय पुढील कारवाई असणार आहे आणि कशी तुमची भूमिका असणार आहे, काय सांगाल? बरं, प्रकरणाला 2 गोष्टी आहेत. पहिला म्हणजे आधार कार्डचा त्या मुलीसाठीचा आणि दुसरा विषय की मुलगी आणि तिचे पालक जेव्हा आले असतील तेव्हा संबंधित नाही तर सुंदर कचवरा साहेबांनी बहुतेक काही शब्दरंगी प्रयोग चुकीचा केला असल्याची तक्रार आहे, जे आपल्या पानापर्यंत मला काल संध्याकाळी समजलं. त्याबाबत सकाळी आपल्याशी त्याबद्दल चर्चा केलेलीच आहे. बरोबर. विषय असा की पहिला आधार कार्डसाठी मुलीची जी रिक्वेस्ट आहे कलेक्टर ऑफिसकडनं गेलेली आहे, ते येत्या आठवड्याभरामध्ये किंवा मॅक्सिमम 10 दिवसामध्ये ती निर्गत होईलच. दुसरा विषय तिच्या पालकांना असं त्या मुलीला न्याय यांच्या मार्फत जे काही वक्तव्य झालेलं आहे, आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते वक्तव्य चुकीचं होतं, जेणेकरून त्यामुळे ते पालक आणि मुलगी हताश झालेली आहे. नक्कीच प्रशासनामार्फत किंवा प्रशासनाचा एखाद्या व्यक्तीकडून अशा प्रकारे शब्द प्रयोग नको व्हायला अशी त्यांची भूमिका आणि अपेक्षा पण होती. आणि मी नक्कीच यापूर्वी पण आपल्याला जे बाईट दिली त्याच्यामध्ये मी सांगितलंच आहे की शब्द चुकीचे आहेत ते असल्यास मी सोमवारी त्यांना जाब विचारणार आहे आणि नक्कीच प्रशासनाची प्रतिमा मलिन होणार नाही. भविष्यामध्ये याची दखल गेली पाहिजे अथवा अशा प्रकारची प्रवृत्ती होणार नाही म्हणून त्यांना मी समज देणार आहे. नक्कीच साहेब. आणि जी मुलगी आहे त्या मुलीचं संवेदनशील हे प्रकरण होतं, त्यानंतर जबाबदार अधिकाऱ्यांना असं उर्मटपणाची भाषा वापरणं हे चुकीचं आहे. आपल्या शब्दातून आपण त्या मुलीची एक चांगल्या प्रकारे तुम्ही बाजू पण मांडली आणि प्रशासनाच्या तुम्ही याच्यामध्ये त्यांना मदत पण केली. पालकांचं देखील म्हणणं आहे तहसीलदार साहेबांनी आम्हाला मदत केली, परंतु नायब तहसीलदारांनी असं बोललंय का पत्रकारांकडे गेले आम्ही सहीच देणार नाही, तुम्हाला काय करता येईल ते करून घ्या.
अशा पद्धतीचं जे वक्तव्य झालं त्या वक्तव्याच्या बाबतीत आता पालक आणि ती चिमुरडी आहे जी मुलगी, तिच्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः, की माझ्या वडिलांना अक्षरशः भीक मागून सही घ्यावा लागली माझ्यासाठी, अशा प्रकारचं त्या मुलीचं म्हणणं होतं. त्या संदर्भात मग काय सांगाल आपण? मग नक्कीच प्रशासन सामान्य नागरिकांच्या कामासाठीच आहे. एखाद्या प्रकरणामध्ये ठीक आहे, यांचं प्रकरण बरंच लांबलं. मी त्यांना एवढंच म्हणेल, आता दोन व्यक्तींना खास करून आधी मुलगी आणि ते पालकांना, की प्रशासन आपल्यासाठीच आहे, आपल्यासाठीच काम करणार आहे, आपल्या सोयीसुविधांसाठी किंवा आपल्या तक्रारी अडचणी त्या सोडवण्यासाठी. त्यामुळे विश्वास त्या प्रशासनावरती, आणि जे काही शब्द वापरले गेले असतील नायब तहसीलदार अथवा जे संबंधित कर्मचारी, त्यांच्याकडनं ही पुनरावृत्ती होणार नाही. आणि त्यांनी जे बोललेले शब्द आहेत ते आपण मनाला लावून घेऊ नका, जेणेकरून आपण हताश व्हाल अथवा भविष्यामध्ये कुठेतरी कुचराई कराल अशा प्रकारे आपण लावून घेऊ नका. आणि दुसरा शब्द राहील ते म्हणजे पत्रकार बंधूंसाठी, की जे काही शब्द वापरले गेले असतील, नक्कीच पत्रकार आपण म्हटल्याप्रमाणे लोकशाहीचा चौथा एक आधारस्तंभ असतो, आणि त्यांच्याबद्दल अशा वक्तव्य नकोच करायला, की जेणेकरून त्यांची कारण की प्रशासनाने पत्रकार किंवा पत्रकार समुदाय जो आहे एक प्रकारे दुवा आहे प्रशासनाच्या. ज्या गोष्टी असतील त्या जनसमुदायापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचाच मोठा रोल असतो आणि हातभार असतो. कारण की शासनाच्या वेगवेगळ्या मोहिमा असतील किंवा भूमिका ज्या काही असतील आपल्या जनतेबद्दलच्या, त्या सर्वप्रथम तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार बंधू म्हणा किंवा आपली जी संघटना आहे तेच आपल्याला उपयोगी पडते आणि उपयोगी पडत राहणार आहे. त्यामुळे त्यांचे जे काही शब्द वापरले गेले असतील त्याबद्दल आधी पण दिलगिरी व्यक्त केलीच आहे, आता परत दिलगिरी व्यक्त करतो नक्कीच की साहेब. पुनश्च अशा प्रकारची घटना होणार नाही. नक्कीच साहेब. गेल्या 8 वर्षापूर्वीचा जो विषय पेंडिंग होता, एक बातमीच्या माध्यमातून तो जिल्हाधिकारी कार्यालयाने आणि आपल्या तहसील कार्यालयाने दखल घेऊन तो प्रॉब्लेम जवळजवळ सॉल्व्ह तुम्ही करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून देखील आपलं अभिनंदनच करतो. परंतु असे प्रकार जर एखाद्या आपल्याच कर्मचाऱ्याकडून होत असेल तर ती गोष्ट एक थोडी कुठेतरी एक समाजासाठी किंवा सर्वसामान्य माणसासाठी थोडीशी भीतीदायक असते. त्यामुळं सर्वसामान्य माणूस असा भीतीच्या वातावरणात आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. असाच प्रकार हा घडतो. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आभार आणि धन्यवाद, आणि आपण पुढील कारवाई योग्य ती कराल अशी अपेक्षा. धन्यवाद सर. नक्कीच. आणि तुमच्या माध्यमातून मी परत आवाहन करतो की हॅलो हा सर. येतो आहोत. हा, एकदा पुनश्च मी आवाहन करतो सामान्य नागरिकांना की सरकार प्रशासन आपल्या सोयीसाठीच आहे. त्यामुळे कुठली फिकर न बाळगता आपल्या अडचणी आपल्यापर्यंत मांडण्यासाठी कुठे धजावू नये. आमच्या समोर या अडचणी मांडा, तुमचं निराकरण लवकरच नक्कीच होईल. नक्कीच सर. हे होते चांदवडचे तहसीलदार अनिल चव्हाण साहेब, आणि यांनी आपल्या स्तरावरून ज्या हालचाली आहेत आणि जे संबंधित अधिकारी जे चुकीचे बोलले होते त्यांच्या संदर्भात त्यांनी देखील आता कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आता या संदर्भामध्ये पुढे काय अपडेट आणि काही अपडेट असेल आणि पुढील काय कारवाई असेल त्या संदर्भात आपण बघणं महत्त्वाचं असणार आहे. तत्पूर्वी थांबूया. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी विभागीय संपादक राम बोरसे, चांदवड.